नमस्कार मित्रांनो. आज आपण आता पनीर खरेदी करताना ग्राहकांनी आणि फूड बिझनेस ऑपरेटर म्हणजे जे विक्री करतात किंवा जे तयार करतात यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे याच्या संदर्भात अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार. पनीर हा जो पदार्थ आहे प्रथिनांनी हा अतिशय समृद्ध आणि लोकप्रिय दुग्धजन्य पदार्थ आहे, याची आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे. मात्र त्यामध्ये भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे जे पनीर आहे ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे ग्राहक आणि अन्न व्यावसायिकांनी वेगवेगळ्या प्रकारची काळजी घेणं आवश्यक आहे. प्रथमतः आपण पनीर म्हणजे काय बघूया. पनीर हा दुधापासून तयार केलेला एक ताजा पदार्थ असतो, ताजा उत्पादन असतं आणि दुधाच्या फॅटच्या ड्राय मॅटरमधील मिल्क फॅट ऑन ड्राय मॅटर बेसिस किमान 50% असावं आणि आर्द्रता ही कमाल 70% असावी. 3 प्रकारचे पनीर हे जनरली आढळतात. लो फॅट पनीर, मीडियम फॅट पनीर आणि फुल फॅट पनीर, जे रेग्युलर पनीर म्हणून पण ओळखले जातात. लो फॅट पनीरमध्ये मिल्क फॅट ऑन ड्राय मॅटर बेसिस 20% जास्त व 50% कमी असावं. आरोग्यासाठी जागरूक ग्राहकासाठी ते उपयुक्त आहे. मीडियम फॅट पनीर जे आहे ते मिल्क फॅट ऑन ड्राय मॅटर बेसिस 30% जास्त परंतु 50% कमी. आणि जे फुल फॅट पनीर आहे, रेग्युलर पनीर, मिल्क फॅट ऑन ड्राय मॅटर बेसिस किमान 50% असावं. अशा प्रकारची तरतूद कायद्यामध्ये आहे. तर या संदर्भामध्ये पनीर घेताना आपण कुठलं पनीर घेतोय त्याच्या संदर्भामध्ये आपण खात्री केली पाहिजे. आणि आपण जर फुल फॅट पनीर, रेग्युलर पनीर घेत असो तर त्या ठिकाणी मिल्क फॅट ऑन ड्राय मॅटर बेसिस हे किमान 50% असलं पाहिजे. याच्या बाबतीमध्ये आपण खात्री केली पाहिजे. FSSAIचा लायसन नंबर आहे का त्या पॅकेटवरती ते आपण बघितलं पाहिजे. उत्पादन दिनांक, यूज बाय डेट तपासली पाहिजे. पनीरचा रंग नैसर्गिक पांढरा आहे का किंवा किंचित क्रीम असेल तरी चालेल. अतिशय कडक, चिवटवर दुर्गंधीयुक्त पनीर असेल तर त्याची तुम्ही खरेदी करू नका. उघड्यावर जे विकले जाते पनीर, स्वच्छतेने हाताळले जात नाही ते पनीर जर तुम्हाला आढळलं तर त्याची खरेदी करू नका. शक्यतो रिफ्रिजरमध्ये असलेले पनीरच खरेदी करा. पावती घ्या आणि ते जतन करा. ही गोष्ट या सगळ्या कन्झ्युमरनी काळजी घेतली पाहिजे. आणि FBOनी काळजी घेतली पाहिजे. फक्त दर्जेदार जे तयार करतात पनीर त्यांनी दर्जेदार आणि सुरक्षित दूध वापरलं पाहिजे. पनीर तयार करताना स्वच्छ पाणी आणि फूड ग्रेड उपकरणच वापरली पाहिजे. उत्पादनानंतर 5 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा कमी तापमानामध्ये पनीरची साठवणूक केली पाहिजे. कृत्रिम दूध, स्टार्च किंवा इतर भेसळयुक्त पदार्थाचा त्यांनी वापर करू नये. नियमित प्रयोगशाळा तपासणी करून त्याची गुणवत्ता सुनिश्चित केली पाहिजे आणि त्याचा रेकॉर्ड ठेवलं पाहिजे. आणि पॅकबंद पनीरवर सर्व जे लेबल अनिवार्य ते टाकलं पाहिजे. आणि खरेदी विक्रीचे सर्व रेकॉर्ड त्यांनी जतन केले पाहिजे. या सगळ्या गोष्टी FBOनी केल्या पाहिजे. आणि ग्राहकाला जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचं पनीर त्यांनी दिलं पाहिजे. तर अशा प्रकारचं हा व्हिडिओ होता. अशाच प्रकारे आपण नंतरचा व्हिडिओ